राज्यामध्ये आणि राज्य आणि देशामध्ये हिंदू संमेलनाचं आयोजन होत आहे आणि पुरं हिंदू समाजाला एकत्र आणणं आणि राष्ट्रीय स्वयंसंघाच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने अशा हिंदू संमेलन सगळीकडे होत आहेत आणि तिथे आम्ही एक हिंदू म्हणून तिथे उपस्थित राहून या हिंदू राष्ट्राला अजून भक्कम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण एकत्र येतोय। आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आवाहन केलेलं आहे अशा कुठल्याही माता भगिनींना त्या संदर्भात अगर काही त्रास झाला असेल तर त्यांनी सरकार म्हणून आमच्याशी संपर्क साधावा जेणेकरून आम्ही त्यांना मदत करू शकतो। आता प्रत्येक धर्मामध्ये असे सडके आंबे असतात, ख्रिश्चन मिशनरी आहेत, किती मौलवी धर्माला खराबच करतात। हिंदू समाजामध्ये असे एक दोनच सध्या क्वचित निघतात आणि त्यांचा आणि त्याचा हिंदू धर्माचा काही संबंध पण नाही आणि म्हणून ह्या निमित्ताने मी एवढंच सांगेन की सरकार म्हणून आम्ही त्या सगळ्या भगिनींच्या बरोबर आहोत। कोणीही ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचं महायुतीचं सरकार करणार। सोशल मीडियावर तुम्हाला टार्गेट केलं जातं? सोशल मीडियामध्ये सगळ्याच प्रकारचे प्राणी असतात, त्याच्यात काय मुलीवरती देखील हल्ला झालेला आहे, ऍसिड हल्ला, त्या संदर्भात देखील तुम्ही बोललो नाही, त्यामुळे कुठल्या लहान मुलीवर ऍसिड मध्ये हो तर माझ्याकडे माहिती आली तर मी बोलणार। त्यामुळे माझ्या जिभेला आड नाही बाबा, माझ्या जिभेला आड नाही, त्याची तू चिंता करू नको। माझ्याकडे माहिती आली ना मी निश्चित बोलतो, मला काय प्रॉब्लेम नाही। एकंदरीत पाहिलं तर मोरे गोसावी या आरक्षित जमिनीबाबत आपण पण असे काही जे लोक आहेत, तिथं विषय संपवतो, असे काही जे लोक आहेत जे मुसलमान समाजाबद्दल अगर काय झालं ते खूप लोक किती बिळामध्ये बसतात आम्हालाही माहिती आहे। फक्त हिंदू धर्माची बदनामी करण्यासाठी काही लोकांना फार एकदम गुदगुद्या येतात ज्या आता होत आहेत ना, त्यांनी तसंच सर्व धर्म समवायाची भाषा करतात ना। मग कोण जेव्हा हिरवे साप वळवळतात तेव्हा पण त्यांनी त्याला थोबाड उघडावं। खरतांसोबत अनेक मोठ्या राजकीय नेत्यांचे फोटो देखील समोर येत आहेत, अमित शहा जे असतील किंवा उद्धव ठाकरे, अनेकांचे फोटो, उद्धव ठाकरे आहे, मिलिंद नार्वेकर आहे, तू सगळी नावं घे ना। विशिष्ट नावं काय घेतोय तू? राजकीय सगळे आले ना, विशिष्ट नावं काय घेतोय? नाव नाही घेतले, राजकीय नाव घे, सगळ्या घ्यायची तर सगळ्यांची घे। सगळे राजकीय काय जे राजकीय काय म्हणजे नावं घे, मी जे घेतलं ते घे, चल काय